चला बाबा, आता मला आजी दिसली. आता मी आजीला बसलो की मस्त मारतो. आजी खूप पैसे घेतो आणि मी आजीला आता दुकानातच घेऊन जातो. आता सायकल लावतो पितो. आजी आजी काय मला दुकानात घेऊन चालला. कशाला? मला वह्या पुस्तक द्यायचे. नाही बाबा, तुझा बाप्पू आल्यावर नंतर जा. तोपर्यंत चौका खेळ. हा चालतंय. चौका खेळ तोपर्यंत. कोणी आवाज येतोय रे त्यो? सारखं मग दोन वाजवत बसते ती. गाडी म्हणतात बाहेर. तिकडे म्हणतात रोडवर. त्यांना का वाटतं का रोडवर गाडी म्हणत बसलेत. अरे सोन्या, गोंधळे आल्यात. बघा तुम्ही या दोन लोक काय खेळतोय. अगं आजी मी आणणार. आणतो का नाही का काशी काढून? आजी आणतो. आई होय ग आजी, ती लोक का रोज बिका बघतात? नाही बा, ते बिका नाही मागत. ती परंपरा आहे. देवी बसल्यावरच चौका मागा येतात. बिक नाही म्हणायचं. बरं का आजी? हो. तुम्ही कधीपासून वाजवतोय? लय दिवस झालं बाबा. लय दिवस झालोय. मग तुम्हाला सगळं जमतं का नाही? मग तुम्हाला पिक्चरची गाणी येतात का? कोणत्या पिक्चरचं गाणं? नाही का, पाटलांचा बैलगाडा. पाटलांचा बैलगाडा. तू एवढ्या चांगल्या घरात राहतो, तुझे असले कसले विचार? अरे सॉरी आजीला नका सांगू बरं का. हा बरोबर. आमचं कुलदैवत आमच्यावर नाराज झालेलं दिसतं. एक खंडोबाचं गाणं म्हणता का? अगं कोण आलंय का घरी आमच्या? काय माहित काय आहे. अगं ती कुठं कशी वाजवतात. आता काय करायचं, आता बघू ना. अगं चल ना आमच्या घरी. अगं चल ना. अगं चल आपण पाहून तर बघू. चल 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 अगं आमच्या घरी चल. काय काय खंडोबाची कारभारी ना झाली भानू धनगरी ना. खंडोबाची कारभारी ना झाली भानू धनगरी ना. हे जाऊनी चंदनपुराला पाहतोय भानूच्या घराला. पुरळ पडली रजाला देव बोलून कसा गेला. होता तिचा पण आला पूर्ण करून तिला घालून पंजन. मला तुला मी सांभाळीन त्या खंडोबाची कारभारीन झाली भानू धनगरीन. खंडोबाची कारभारीन झाली भानू धनगरीन. जाऊनी चंदनपुराला पाहतोय भानूच्या घराला. पुरळ पडली रजाला देव बोलून कसा गेला. होता तिचा पण आला पूर्ण करून तिला घालून पंजन. मला तुला मी सांभाळीन त्या खंडोबाची कारभारीन झाली भानू धनगरीन. खंडोबाची कारभारीन झाली भानू धनगरीन. खंडोबाची भानूच्या घराला पुरळ पडली रजाला देव बोलून कसा गेला. होता तिचा पण आला पूर्ण करून तिला घालून पैजन. मला तुला मी सांभाळीन त्या खंडोबाची कारभारीन. शिवरायाचं सांगा. खंडोबाचं ऐकतोय आम्ही. शिवरायाचं सांगा पोराला काय. धन्य धन्य शिवाजी कीर्ती
उद्धारी या माय माऊलीनं शिवराजाला घडवलं वाढवलं. ज्ञानाचं ज्ञानामृत माऊलीनं शिवाला पाजलं म्हणून शिवाजी राजा जन्माला आले. अवघ्या वयाच्या बर का अवघ्या वयाच्या 16 वर्षी राजाने तोरण्याला तोरण बांधलं आणि मर्द मावळा जमा केला. तो मर्द मावळा कसा होता सह्याद्रीचे पुत्र मावळे. उचलला आणि खान गर्जना करू लागला. मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा. खान मजल करत खान तुळजापुरात आला. तुळजापुरात आल्यावर तर भवानी मातेचा संबळ वाजू लागला. खानाने राजाला आलिंगन दिलं. आलिंगन दिलं राजाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. रामकृष्ण हरी. आता जे आपण नृत्य पाहिलं ते नृत्य एकदम सुंदर होते. त्यात कवड दाखवलं गेलं, त्यात खंडोबाचं दाखवलं, त्यात दुर्गा माता दौडचं पण दाखवलं. आम्ही रोज सकाळी दुर्गा माता दौडला जातो. ती देवीबद्दल आम्ही जातो आणि तिथले जे हे असतात ना ह्यांनी जे वाजवलं ते एकदम सुंदर असं वाजवलं बरं का. आणि ह्यातून आपल्याला शिकायला भेटतं आपण देवीचा आदर केला पाहिजे. हे जे आपल्याला मागं त्यांचा आपण आदर केला पाहिजे, त्यांचा मान सन्मान केला पाहिजे. मी नाही सांगायचं तुका